Good morning, students. Today we are going to learn our Earth and our solar system. It is the first lesson of our environmental studies first. Students, you all know we live on the Earth. Our Earth is a planet. Students, when we see in the sky at night, we see many stars. Actually, they are very far away from us. Us means from the Earth. And that's why they look very small from the Earth. Some stars are prominent while some are very tiny and faint. If we look them at carefully, we found that some of them twinkles, but some do not. The sun and the moon are comparatively close to the Earth, and so we can see their round shape clearly. The sun, moon, the stars, the planets, etc. are known as heavenly bodies. विद्यार्थ्यांनो, आपण आकाशात जेव्हा पाहतो, रात्रीच्या वेळेस आपल्याला अनेक तारे दिसतात, अनेक चांदण्या दिसतात. आणि ह्या चांदण्या काही खूप ठळक दिसतात, तेजस्वी दिसतात, तर काही मंद अशा दिसतात. काहींचा आकार खूप लहान असतो, तर काहींचा आकार मोठा असतो. काही लुकलुकत असतात, तर काही लुकलुकत नसतात. आकाशात दिसणारे हे सूर्य, चंद्र हे पृथ्वीपासून खूप जवळ आहेत. खूप जवळ म्हणजे खरं तर ते खूप जवळही नाहीत, मात्र इतर ग्रहांच्या तुलनेत ते पृथ्वीपासून जवळ आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांचा नेमका गोल आकार हा दिसू शकतो. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे सर्व आकाशात असतात आणि आकाशात असणाऱ्या या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. ऑल आर नोन ॲज हेवनली बॉडी. विद्यार्थ्यांनो, पुस्तकात तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? ती अशी आहे की साधारण एका आठवड्याच्या अंतराने 2 वेळेस आकाश निरीक्षण करा. हे रात्रीच्या वेळी आकाश निरीक्षण करत असताना खालील मुद्द्यांचा वापर करायचा आहे. स्टुडंट्स, नाव वी विल सी द डिफरन्स बिटवीन स्टार्स अँड प्लॅनेट्स. आता आपण तारे आणि ग्रह यांच्यातील फरक पाहूयात. स्टार्स, द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. तारे कोणाला म्हणायचं? की खगोलीय वस्तू ज्या लुकलुकतात त्यांना काय म्हणायचं? तारे. अजून काय? त्यांचं दुसरं वैशिष्ट्य काय? तर त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. आवर सन इज ऑल्सो अ स्टार. आपला तारा, आपल्याला सर्वात जवळ असणारा तारा कोणता आहे? तर तो आहे सूर्य. तो खूप जवळ असल्यामुळे आपल्याला तो खूप जास्त मोठा आणि प्रकाशमानसुद्धा दिसतो. सूर्याच्या प्रकाशात दिवसा आपल्याला तारे दिसत नाही. In the bright light of the sun during the day, we cannot see other stars. आता आपण पाहूयात ग्रह कशाला म्हणायचं, प्लॅनेट्स कशाला म्हणायचं. प्लॅनेट्स, द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट. ज्या खगोलीय वस्तू लुकलुकत नाही त्यांना प्लॅनेट म्हणतात.
प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. मग ते कुठून घेतात प्रकाश? दे गेट लाईट फ्रॉम दी स्टार्स. प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड अ स्टार. प्लॅनेट काय करतात? ग्रह काय करतात? ताऱ्याभोवती फिरतात. ताऱ्याभोवती काय करतात? ते फिरतात. आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःभोवतीसुद्धा फिरता येतं. ते स्वतःभोवतीसुद्धा काय करतात? फिरत असतात. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड अ स्टार अँड इव्हन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्व्स. द सोलार सिस्टीम. Students, you all know that our Earth is a planet. It gets its light from the sun. It moves around the sun, and its movement around the sun is called the revolution of the Earth. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो आणि ती सूर्याभोवती फिरत असते. त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. म्हणजे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे याला परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि पृथ्वीशिवाय अजूनही 7 ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात. आणि हे 8ही ग्रह आणि सूर्य यांना मिळून आपण सूर्यमाला असे म्हणतो. हे ग्रह कोणते आहेत? तर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून ही त्या ग्रहांची नावे आहेत जी सूर्याच्या भोवती फिरत असतात. Besides the Earth, there are 7 other planets which revolves around the sun. They are Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. विद्यार्थ्यांनो, हा जो क्रम आहे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा तो लक्षात ठेवणं आवश्यक आहे बरं का. कसं ठेवणार लक्षात? पहा, एक गंमत. बुशुप्रू मंगूश युने. बुशुप्रू बुध शुक्र पृथ्वी, मंगळ गुरु शनी, युने म्हणजे युरेनस आणि नेपच्यून. म्हणजे तुम्ही हे एक वाक्य लक्षात ठेवलं की तुम्हाला 8ही ग्रहांची नावं लक्षात राहतील. बुशुप्रू, मंगूश, युने. स्टुडंट्स, for remembering all these 8 planets, names of the 8 planets serially, we can remember this sentence. My very educated mother just show us Neptune. My very educated mother just show us Neptune. Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. These are the planets which revolve around the sun. विद्यार्थ्यांनो, सोलार सिस्टीममधला प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो. Every planet in the solar system revolves around the sun. पण हा फिरत असताना एका विशिष्ट मार्गावरून फिरत असतो आणि तो मार्ग म्हणजे फिरणे म्हणजे परिभ्रमण करत असतो, हो की नाही. तर तो ज्या मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. Every planet in the solar system revolves around the sun along a specific path. हा जो specific path आहे ना, this specific path is known as the planet's orbit. त्याला काय म्हणायचं?
त्या प्लॅनेटचं ऑर्बिट म्हणायचं. त्या ग्रहाची कक्षा असे त्याला म्हणतात, ज्या मार्गावरून ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात. द सन, सूर्य, which is a star, and the planets that revolves around it are together called the solar system. सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. Besides the planets, the solar system also includes various heavenly bodies. सूर्यमालेमध्ये ग्रहांशिवाय अजूनही काही खगोलीय वस्तू आहेत आणि आता आपण त्यांचाही अभ्यास करणार आहोत. अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू. सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रह. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स. These are called satellites. Satellites to get their light from the sun. We see the moon at night. It revolves around the earth. Hence it is called as a satellite of the earth. Earth have only one satellite, that is moon. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात आणि त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो आणि म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम हॅव सॅटेलाइट. प्लॅनेट्स revolve around the sun along with their satellite. प्लॅनेट्स जे आहेत ते सूर्याभोवती आपल्या उपग्रहांबरोबर, आपल्या सॅटेलाइटबरोबरच काय करत असतात? फिरत असतात. ड्वार्फ प्लॅनेट्स, बटू ग्रह. These are smaller heavenly bodies that revolves around the sun. They are called dwarf planet. Of these, the most well-known is Pluto. Dwarf planets revolve independently around the sun and they have their own orbit. बटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू असतात. त्यांना बटुग्रह म्हणतात. प्लुटो हा त्याचेच एक उदाहरण. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात आणि त्यांना स्वतःची कक्षाही असते. ॲस्ट्रॉइड्स. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर. ग्रह मार्स म्हणजे मंगळ आणि शुक्र यांच्यामध्ये एक असंख्य खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. देर इज अ बँड ऑफ न्यूमरस हेवनली बॉडी. दे आर कॉल्ड ॲस्ट्रॉइड्स. ॲस्ट्रॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड दी सन. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. Compared to the sun, other heavenly bodies in the solar system are very much small. The moon is closest to the earth and that's why it appears to be so big, although it is actually very much smaller than the sun. चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आहे म्हणून तो आपल्याला मोठा भासतो. तो पृथ्वीच्या खूप जवळ आहे म्हणून तो आपल्याला मोठा भासतो. खरं तर तो सूर्यापेक्षा खूप खूप लहान आहे.
विद्यार्थ्यांनो, पुस्तकामध्ये तुम्हाला एक सोलार सिस्टीमची आकृती दाखवलेली आहे आणि या आकृतीमध्ये सूर्य केंद्रामध्ये असणारा सूर्य आणि त्याच्या सभोवताली फिरणारे प्लॅनेट्स आणि त्याचबरोबर काही उपग्रह हे सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेले आहे. बटुग्रहांचा पट्टाही दाखवलेला आहे. तर पुस्तकामध्ये ही आकृती अतिशय काळजीपूर्वक बारकाईने पाहायची आहे. मात्र आपण हा भाग चांगला समजावा म्हणून एक व्हिडिओसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला सूर्यमालेची कल्पना येऊ शकेल.